मित्रांना विनंती केल्याप्रमाणे आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी प्रथम आपलं स्वागत करतो आणि काही 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत की जे तुमच्या मार्फत लोकांपर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे, कारण तुमचं माध्यम हे निपक्षपाती काम करणारं माध्यम असल्यामुळं प्रिंट मीडिया असो अथवा हा डिजिटल मीडिया असो, त्यामुळे आपल्याला यासाठी ही पत्रकार परिषद आहे की काल नागेश अक्कलकोटे की जे माझे निवडणूक प्रतिनिधी होते उमेदवाराचे आणि त्यांच्यावर एसीबीने ऐन निवडणूक भरात आलेली असताना, मतदानाला 5-6 दिवस राहिलेले असताना त्यांच्या घरी सर्च घेऊन गुन्हा दाखल केला. वास्तविक पाहता पूर्वी B&Cच्या इंजिनियरनी त्या घराचं व्हॅल्युएशन, नगरपालिकेतल्या परवानग्या हे सगळं झालेलं आहे. त्यांनी पूर्ण माहिती वेळोवेळी एसीबीच्या चौकशी अधिकाऱ्यांना ही दिली आहे आणि 20-20 वर्षातली माहिती नोटीस देऊन 4 दिवसात द्या, 2 दिवसात द्या, अशा प्रकारचा एक दबाव वरूनच शासकीय यंत्रणेवर असल्यामुळे हा गुन्हा दाखल झालेला आहे. आणि हा गुन्हा दाखल व्हायच्या आधी श्री राजेंद्र राऊत यांनी 8 नोव्हेंबरला, बरोबर आहे, आगळगाव येथील सभेमध्ये याचं सुतोवाच केलं होतं की हे दाखल होणार आहे. याचा उघड अर्थ आहे, याचा अर्थ उघड आहे की यंत्रणा कशी शासकीय दबावाखाली काम करते आणि हे सगळं निवडणुकीचं वातावरण हे आपल्या बाजूनी नाही ह्याची जाणीव झाल्यामुळं हा प्रकार केलेला आहे. याच्या आधी आठवड्या 10 दिवसापूर्वी श्रीमंतात्या थोरात ते इथं CCTV मध्ये त्यांचं लोकेशन ट्रेस झालेलं आहे. त्यांच्यावर सुद्धा खोटा गुन्हा दाखल अधिकाऱ्यावर दबाव आणून केलेला आहे. त्याच्या आधी जवळगाव भागातील एक राजकीय नेते त्यांच्याही बायको मुलासहित गुन्हा दाखल केला आणि अक्कलकोटेंच्या बाबतीत सुद्धा हे कशामुळं, तर अक्कलकोटेवर पूर्वी पण नागेश्वर प्राणघातक हल्ला झाला आणि त्याच्यातून खरोखरीच तो नशीब चांगलं म्हणून वाचला आणि त्या केसमध्ये राऊत यांचे बंधू मुख्य आरोपी असल्यामुळे आणि त्यांना त्याच्यामध्ये आरोपी म्हणून कोर्टानंही ग्राह्य धरल्यामुळे हा राग मनात ठेवून हा सगळे प्रकार चाललेला आहे आणि प्रशासकीय यंत्रणाला हाताशी धरून निवडणुकीच्या तोंडावर कसे प्रमुख नेत्यावर, कार्यकर्त्यावर त्यांना अडचणीत आणता येईल हा सगळा प्रकार चाललेला आहे.
मी पण 30 वर्ष आमदार, मंत्री होतो, पण अशा खालच्या पातळीवर जाऊन मी कधी कुणावर गुन्हे दाखल करण्याचा, कधीही यंत्रणेला हाताशी धरून काढीचाही प्रयत्न केला. मी जर त्यावेळेस तसं वागलो असतो यांच्यासारखं, हे राजकारणात सुद्धा दिसले नसते. पण मी लोकशाही मानणारा कालही होतो, आजही आणि उद्याही. पण मला हे सगळं का सांगायचंय, तर ही जी बार्शीतली स्वतःचीच गुंडगिरी, स्वतःची दहशत, हा सगळा प्रकार स्वतः करून दुसऱ्यावर आरोप करून नामनिराळ व्हायचा जो प्रयत्न आहे यांचा, तो लोकांपुढे उघड करण्यासाठी मी आपल्या मार्फत हे सांगू इच्छितो. 2019चा मी त्यावेळेच्या अखंड शिवसेनेचा उमेदवार होतो. आज त्या 2 शिवसेना झाल्या. त्यावेळेचा एक माझा व्हिडिओ, त्या चिन्हाला मत द्या म्हणून, तो फेक अकाउंट वरनं हा व्हायरल करण्याचा हा सुद्धा प्रयत्न अतिशय निंदनीय आणि अश्लाघ्य प्रकार आहे. अशाने काही जनता, मतदार फसत नसतो. समोरासमोर 2 उमेदवार आहेत, अनेक आहेत, त्यापैकी आम्ही 2 वेगवेगळ्या पक्षाचे आहोत आणि ते लोकांमध्ये गेलेलं आहे. दोघांची चिन्ह आपापल्या प्रयत्नानं पोचण्याचा प्रयत्न दोन्हीकडनं होत असतो. पण लोकांची दिशाभूल करणे, संभ्रम करणे, हे न शोभणारी गोष्ट, म्हणजे ज्याला फेक नरेटिव्ह नवीन शब्द आता की बघा सोपलच माझा प्रचार करायला लागले, हे दाखवण्याचा केविलवाणी प्रयत्न. मी माहिती घेतली आहे, वैराग मधनं 200 लोकांच्या नावावर 600 सिम विकले गेलेले आणि त्याच्यातून हा सगळा फेक न्यूज, फेक अकाउंट, त्याच्यावरनं असा हा जेणेकरून संभ्रम निर्माण होईल असा प्रयत्न विरोधकाकडून चालू आहे. त्याच्यात एक नाव मी बघितलं होतं, काहीतरी अवघडे का असं काहीतरी दिसत होतं त्याच्यात. ते जे माझी क्लिप मी एक वाचली, मला एकाने टाकलं होतं. म्हणजे असे कुणाचेही आडनावं वापरून हा सगळा प्रकार चालू आहे आणि ह्याचा अर्थच तुम्हाला कुठेतरी तुमच्या पराभवाची जाणीव व्हायला लागली आहे. त्यामुळं ही सगळी कृत्य समोरच्या उमेदवाराकडून होत आहे. माझं सुज्ञ बार्शीकर आहेत, त्या सुज्ञ बार्शीकरांना या निमित्त आवाहन आहे की विरोधक अत्यंत खालच्या पातळीचं राजकारण करत आहे. पूर्वी सुद्धा 2004ला काहीही कुठंही न भांडण, तंटा किंवा जखम वगैरे असे होण्या एवढं कुठलं भांडण यांच्या बाबतीत झालंच नाही. आणि तरी सुद्धा डोक्याला पट्टी बांधून सगळीकडे सकाळी पेपरमधून ते फोटो लोकांमध्ये प्रसारित केले आणि अशा पद्धतीनं निवडणूक लढवण्याची पद्धत ही त्यांची 2004 साली उघड झाली आहे. आत्ताही माझा जुना व्हिडिओ दाखवून ती आत्ताची ही पद्धत ही त्यांच्या प्रवृत्तीमधलीच एक आहे. आणि मी तरी प्रत्येक सभेत सांगत असतो की
सहानुभूती मिळवण्यासाठी हे ग्रस्त कुठल्याही टोकाला जाण्याचा प्रयत्न करतात. उद्या बँडेज सगळ्या अंगाला बांधलं तरी आश्चर्य वाटून घेण्याचं मतदारांनी कारण नाही. फक्त हे खोटं आहे हे तुम्ही लक्षात घ्या. मागच्या उदाहरणावर आता बँकांना आरओनी सूचना दिली आहे मीटिंग घेऊन की ठराविक रकमेच्या वरचा आरटीजीएस किंवा पे काय अकाउंट वगैरे ते असतं ना, त्याच्यावरून व्यवहार झालेले तातडीनं रोज कळवले जाईल. माझी अशी माहिती आहे की अनेक व्यापाऱ्यांना दबावात घेऊन त्यांना आरटीजीएस करून त्यांच्याकडनं रोख रकमा ह्या करून घेण्यात आलेल्या आहे. त्याची रितसर आम्ही त्या त्या बँकांविरुद्ध तक्रार देत आहोत. आणि व्यापाऱ्यांनी सुद्धा उगाच दडपणाखाली येऊन कुणाच्या तरी बेकायदेशीर कृत्यात स्वतःला अडकून घेऊ नये, हेही माझं या निमित्तानं व्यापाऱ्यांना आवाहन आहे आणि बँकेला पण सूचना आहे. या सगळ्या घटना तुमच्या पुढं मुळात आलेल्याच आहेत, पण त्याचा मी माझी प्रतिक्रिया व्यक्त करणं हे माझं कर्तव्य असल्यामुळं मी आपल्याला नम्रतेनं हे माझं म्हणणं बार्शीकर नागरिकांपर्यंत पोहोचावं, तालुक्यातल्या आणि शहरातल्या, अशी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. दाखल केलेली आहे तहसील यांच्याकडे ना, आरोकडे केले, पोलिसाकडे केली आहे का, निवडणूक आयोगाकडे केली आहे, इथंही केले. साहेब, आपण आता महाराष्ट्र शासनाच्या विभागामध्ये अशा पद्धतीने दबाव तंत्र वापरून असा गुन्हा दाखल होईल असं आपल्या शब्दातून लक्षात आलं. तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये निवडणूक अधिकारी असतील, पोलीस प्रशासन असेल, यांच्यावर देखील दबाव आणला जाऊ शकतो का आपल्याला? आता आहे, काही प्रमाणात आजही तो आहे. आता वैराग 202 नव्हे अशी माझी माहिती तिथल्या सहकारी. बरं, हा, काय नंबर, काय नाव पुढे आले नाही. आम्ही या फेक अकाउंटच्या माध्यमातून समाजामध्ये एक वेगळा मेसेज जाऊन वातावरण दूषित होईल असं आपल्याला वाटतं. वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न आहे, पण शेवटी आता सोशल मीडियामध्ये लोक सुद्धा आता जे वापरणारे आहेत ते खूप जागृत आणि हुशार असल्यामुळं हे त्यांचं काय म्हणायचं, त्या ह्याला यश मिळणार नाही, पण प्रयत्न चालू आहे. सांगा. हे जे आरोप आहेत, जे गुन्हा दाखल झाला, हे तुमच्या दृष्टीने फेटाळले तुम्ही का ते तुम्हाला काय वाटतं? नाही, ही चौकशी आहे. ह्या चौकशीला प्रोसिजर आहे, बरोबर आहे. पण तुम्ही जर 20-20 वर्षाचा व्यवहार